Hallelujah. 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 योएल 2:21-27 वचन. योएल 2:21. अगदी भूमी भिवू नकोस, उल्हास व हर्ष कर, कारण परमेश्वराने महत्त्वपूर्ती केली आहे. वचन 22. वन पशुओ, भिवू नका, कारण वनातील फुले हिरवी होत आहे, झाडे फळे देत आहेत, अंजिराचे झाड व द्राक्षाचे रोपे आपले सर्व देत आहेत. वचन 23. सियोन पुत्र हो, परमेश्वर तुमच्याकडे याच्या ठाई उल्हास करा, हर्ष करा, कारण तुम्हाला हितकर होईल. इतका आगोडीचा पाऊस तो देतो. तो पहिली पर्जन्यवृष्टी म्हणजे आगोडीचा व वळवाचा पाऊस पाडतो. वचन 24. मग खळी गव्हाने भरून जातील, पुढे नव्या द्राक्षरसाने व तेलाने उकळून जातील. वचन 25. मी तुमच्यावर पाठवलेले आपले महासैन्य म्हणजे झुंडीने येणारे टोक, साठून खाणारे टोक, अदार्श टोक व उलटणारे टोक ह्यांनी ज्या वर्षाचे उत्पन्न खाल्ले त्याची तुम्हाला भरपाई करून देईन. वचन 26. तुम्ही भरपूर अन्न खाल आणि तृप्त व्हाल. व ज्याने तुमच्यासाठी आश्चर्याची कृत्ये केली तो तुमचा देव परमेश्वर, याच्या नावाची स्तुती करा. माझी प्रजा कधी लज्जित होणार नाही. वचन 27. तुम्ही समजा की इस्रायल लोकांमध्ये मी आहे. मी परमेश्वर तुमचा देव आहे, आपले कोणी नाही. तो माझी प्रजा कधीही लज्जित होणार नाही. Hallelujah. 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 तर 27 वचन. अगदी भूमी आनंद कर, उल्हास कर. ओ सियोन पुत्र हो, परमेश्वराच्या मुलांनो, परमेश्वराच्या कन्यांनो, उल्हास करा, आनंद करा. कारण परमेश्वर पिता म्हणतो की जेवढी तुमचे नुकसान झालेले आहे तेवढी मी तुम्हाला भरपाई करून देईन. जितके तुमच्या शेताचा नाश झालेला आहे तितकं मी तुम्हाला भरून देईन. पुढे देव पिता म्हणतो, तुम्ही माझी प्रजा, माझे लोक आहात. तुम्ही ना लज्जित होणार ना खजित होणार. तुम्ही विपुल अन्न खाऊन तृप्त होतील, कारण तुम्ही माझे लोक आहात. मग तुमचे कोठारे, तुमची कुंडे अगदी मात्र धान्याने, द्राक्षरसाने किंवा तेलाने भरून वाहतील. मी विपुल तुम्हाला धान्यांचा, अन्नाचा साठा करून देईन. तुम्ही माझे लोक आहात म्हणून मी तुम्हाला लज्जित आणि फजित करणार नाही. तुम्ही विपुल अन्न खाऊन, विपुल धान्य खाऊन तृप्त होतील. तुम्ही माझी प्रजा आहात म्हणून कधीच फजित होणार नाही. प्रभू काय म्हणतो की तुम्ही उल्हास करा, आनंद करा, कारण तुम्ही माझे लोक आहात. जेवढी तुमचे नुकसान झाले तेवढी मी तुम्हाला भरपाई करून देईन. आता तुम्ही लज्जित होणार नाही किंवा आता तुम्ही फजित होणार नाही, कारण मी तुमचा देव आहे आणि तुम्ही माझी प्रजा आहात. बघा, जेव्हा आपण परमेश्वर पित्याला आपला देव म्हणून स्वीकारतो आणि जेव्हा आपण देवाची प्रजा बनतो तेव्हा आपण लज्जित किंवा फजित, अपमानित होत नाही, कारण देव आपला सन्मान करतो. देव पिता आपल्या जीवनात आपल्याला सर्व देतो. जेव्हा आपण प्रभूपासून दुरावतो, पापाकडे, वाईटाकडे वळतो, तेव्हा आपण लज्जित होतो, फजित होतो. पण प्रभू म्हणतो, मी तुमचा देव आहे, तुम्ही माझे लोक आहात. आता तुम्ही लज्जित किंवा फजित होणार नाही, तुम्ही अपमानित होणार नाही, कारण मी तुमचा देव आहे. तुम्ही माझी प्रजा आहात. मी तुमची कोठारे भरेन, मी तुमची भांडागारे भरेन, मी तुमची पुढे मात्र तेलाने भरून काढेन. मी विपुल धान्याचा, अन्नाचा साठा करून तुम्हाला देईन. तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. तुम्ही तृप्त होतील. मी तुम्हाला सन्मानित जीवन देईन. जेव्हा मनुष्य परमेश्वरामध्ये वाढतो तेव्हा देव त्याचा सन्मान करतो. तेव्हा ना तो लज्जित होत ना तो फजित होत. परमेश्वरामध्ये जीवन जगणारा व्यक्ती, परमेश्वर ठाई जीवन जगणारा मनुष्य, देवाला आपला परमेश्वर म्हणून स्वीकारणारा मनुष्य, गौरव, मान आणि सन्मान या सर्व गोष्टीने अगदी श्रेष्ठ आणि उन्नत मात्र बनला जातो. परमेश्वर त्याला गौरव देतो, सन्मान देतो, थोर बनवतो देव त्याला. जेव्हा तो देवावर भरोसा ठेवतो, जेव्हा तो परमेश्वर आपला परमेश्वर स्वीकारतो तेव्हा तो थोर बनतो.
श्रेष्ठ बनला जातो. आज आपणही परमेश्वर पित्याला आपला देव म्हणून स्वीकारणार तर बायबल सांगते आपण ना लज्जित होणार ना फजित होणार. परमेश्वर आपला सन्मान करेल. बघा अनेक वेळा अनेक गोष्टी मुले जसे की गरिबी मुले किंवा घरामध्ये असलेल्या काही समस्या मुले किंवा जसं की कुटुंबामध्ये काही आर्थिक परिस्थिती आहे किंवा कुटुंबामध्ये काही मात्र समस्या आहेत, भांडणं आहेत किंवा चेहऱ्यावर काहीतरी म्हणजे शरीरामध्ये काहीतरी कमतरता आहे किंवा शिक्षण झालेलं नाही किंवा नोकरी नाही किंवा बाळाची देणगी नाही किंवा इतर अनेक गोष्टी ज्यामुळे माणसाला एक लज्जित फजित अपमानित जीवन जगावं लागते, अप्रतिष्ठेचं जीवन. पण प्रभू म्हणतो तुम्ही मला तुमचा देव म्हणून स्वीकारा, मग तुम्ही लज्जित होणार नाही ना तुम्ही फजित होणार. तुम्ही माझ्यावर भरोसा ठेवत आहात तर मी तुम्हाला थोर आणि श्रेष्ठ करेन. तुमच्या कामाला मी यश देईन, तुमच्या मेहनतीला मात्र मी फळ देईन. जर तुम्ही खरोखर मला तुमचा देव म्हणतील, देव पिता म्हणतो म्हणजे परमेश्वर पित्याला जर आपण आपला देव करतील तर प्रभू येशू पित्याला आपण आपला प्रभू करतील तर आपण कधीच लज्जित होणार नाही, आपण कधीच फजित होणार नाही. जो प्रभू येशूवर भरोसा ठेवतो, प्रभू येशूचं वचन आत्मसात करतो, प्रभू येशू त्याची प्रगती आणि त्याची उन्नती करायला सुरुवात करतो. मग ना तू लज्जित होणार ना फजित होणार. बघा 2 इतिहासमध्ये 32 अध्याय. अशुराचा राजा सनेरीब या राजापुढे इतर कोणत्या राजाचे, लोकांचे, देशाचे, नगराचे मात्र काहीच चालले नव्हते. अगदी सर्व राज्यांवर किंवा त्या प्रांतांवर अशुराच्या सनेरीब राजाने विजय मिळवला होता. त्यांच्या राजांना मारून टाकलं होतं, त्यांच्या मूर्त्या तोडून टाकल्या होत्या. हा बलिष्ठ राजा होता अशुराचा राजा, ज्याला अनेक लोक घाबरत होते. त्याची पुष्कळ सेना होती आणि तो ज्याच्या प्रांतात चढाई करून जात होता त्या प्रांताला तो हस्तगत करत होता आणि लढाई करून त्याला लुटत होता. आता तो यरुशलेमेच्या दिशेने वळाला होता. सुरुवातीला त्याने यरुशलेमेच्या यहुदी लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. हिजकिया राजाविरुद्ध, परमेश्वर पित्याविरुद्ध त्याने एक पत्र सुद्धा लिहून पाठवलं. या सनेरीब राजाने मात्र देवाला तुच्छ लेखलं. हा बलिष्ठ राजा होता, ताकदवान राजा होता. या राजापुढे ना इतर राजांचा टिकाव लागला ना इतर लोकांचा टिकाव लागला. आता यरुशलेमेच्या दिशेने वळाल्यामुळे यरुशलेमेचे लोक घाबरून गेले होते. ते इतके घाबरले होते की ते यरुशलेमेच्या आतच राहिले होते. इतके ते घाबरलेले होते कारण या राजापुढे कोणाचा टिकाव लागला नव्हता. तेव्हा हिजकिया राजाने देव पित्याकडे प्रार्थना केली. यशाया संदेष्टा आणि हिजकिया राजा मिळून दोघे देवाकडे प्रार्थना करत आहेत. तेव्हा देव पित्याने हिजकिया राजाची आणि यशाया संदेष्टाची प्रार्थना ऐकली आणि देव पित्याने म्हटलं, ज्या प्रकारे ज्या वाटेने तो आलाय त्याच वाटेने परत जाईल. तो लज्जित आणि फजित होऊन जाईल, फजित होऊन तो जाईल. त्याला यश मिळणार नाही. तो ज्या कामाला आला त्या कामात त्याला यश मिळणार नाही, तो फजित होणार. जितक्या त्याने उड्या मारल्या होत्या, जितकी बढाई त्याने मारलेली होती त्या बाबतीत तो फजित होईल. आणि खरोखर देव पित्याने त्याच रात्री आपल्या एका देवदूताला पाठवले आणि त्या देवदूताने सनेरीब राजाची सेना 1,85,000 सैनिकांची कत्तल एका रात्रीमध्ये केली. सकाळी लोक उठून पाहतात तर काय प्रेते पडलेली आहे. तेव्हा अशुराचा राजा घाबरला आणि आपल्या देशी फजित होऊन निघून गेला, पळ काढला त्याने. तो त्याच्या देवताच्या मंदिरात गेला तेव्हा त्याच्याच मुलाने त्याचा वध केला आणि अशा प्रकारे अशुराचा राजा सनेरीब हा मृत्यू पावला. देवाने त्याचीच फजिती केली, परंतु यरुशलेमेच्या यहुदी लोकांची हिजकिया राजाची देवाने फजिती केली नाही.
देवपित्याने त्याला सन्मान आणि गौरव आणि विजय दिला. फजिती कोणाची झाली? जो बडाई मारत होता तो सनरीप राजा, त्याची फजिती झाली. प्रभूमध्ये जो जीवन जगतो, ज्याचा भरोसा प्रभूवर आहे, तो कधी लज्जित होणार नाही. कारण इच्छा राजाने यहुदी लोकांमध्ये विश्वास निर्माण केला होता. यहुदी लोकांना म्हटलं होतं, घाबरू नका, त्याला पाऊसमय भुजाचा आधार आहे, पण आपल्या लढाया लढाव्यास परमेश्वर पिता आपल्या बरोबर आहे. तू आपल्या बरोबर आहे, तू आपल्या वतीने लढाई करेल. तुम्ही घाबरू नका, हिंमत धरा. आणि इच्छा राजाने म्हटल्याप्रमाणे खरोखर परमेश्वर पित्याने यहुदी लोकांना विजय दिला. देवाने मात्र त्यांना अशा प्रकारे अनुग्रह दिला जसं त्यांनी विश्वास ठेवला होता त्या प्रकारे. पण ज्याने बडाई मारली होती तो अश्शूरचा राजा लज्जित आणि फजित झाला. पण इच्छा राजाला देवाने फजित होऊ दिलं नाही. प्रभूवर भरोसा ठेवणाऱ्या व्यक्तीला देव फजित होऊ देणार नाही. देव त्याला लज्जित होऊ देणार नाही. देव पिता त्याचा सन्मान करेल. कारण बायबल सांगते स्तोत्रसंहिता 25:3, तुझी कास धरणारा कोणी फजित होत नाही. निष्कारण कपट करणारे फजित होतात, पण जे लोक देवाची कास धरतात, देवाची आस धरतात, देवावर भरोसा ठेवतात, बायबल सांगते ते कधी लज्जित होणार नाही. निष्कारण कपट करणारे लज्जित होतील, पण प्रभूवर विश्वास ठेवणारे कधीच लज्जित होणार नाही. देव त्याचा सन्मान करेल, प्रभू त्याला अनुग्रह देईल, प्रभू त्याला आशीर्वादित करेल. मग आता आपला पूर्ण प्रभूवर भरोसा आहे. आपण पूर्ण प्रभूचं वचन आत्मसात करत आहोत. आपण कोणत्याही कामाला कार्याला सुरुवात करत आहोत, तर परमेश्वर आपल्याला यश देणार. तो आपल्याला लज्जित फजित होऊनच देणार नाही. तर आपल्या प्रत्येकाचा परमेश्वर पिता सन्मान करेल. म्हणून आपण आपला विश्वास प्रभूमध्ये दृढ, अढळ आणि मजबूत केला पाहिजे. कारण तो आपल्याला कधी फजित आणि लज्जित होऊ देणार नाही. येशू 49:23, माझी आस धरणारे फजित होत नाही. काय म्हणतो देवपिता? देवपिता म्हणतो माझी आस धरणारे फजित होत नाही. ज्याने पूर्ण हवाला देवावर टाकलेले आहे, ज्याने पूर्ण परमेश्वर पित्याला वर भरोसा ठेवलेला आहे, धरून राहिलेले देवाला, तो कधी लज्जित होणार नाही. देव त्याचा गौरव करेल, देव त्याचा सन्मान करेल, देव त्याला उंच करील, थोर बनवेल, त्याची उन्नती, त्याची प्रगती परमेश्वर करेल. तो जे काही काम हाती घेईल त्या कामात देव त्याला यश देईल. कारण देवाची आस धरणारे कधीच लज्जित होत नाही, कधी फजित होत नाही, कधी अपमानित होत नाही. कारण देव त्यांचा सन्मान करतो. इर्म्या 17:18 इर्म्या म्हणतो माझा छळ करणारे फजित होतील, पण मी फजित होणार नाही. काय म्हणते इर्म्या संदेष्टा? माझा छळ करणारे फजित होतील, पण मी फजित होणार नाही. 20:11 म्हणतो माझा छळ करणारे फजित होतील. इर्म्या संदेष्टा म्हणतो जे लोक माझा छळ करतात, मला त्रास देतात, ते फजित होतील, पण मी होणार नाही. तर माझ्या जोडीला प्रभू आहे. खरोखर आपल्या प्रत्येकाच्या जोडीला प्रभू आहे. मग आपल्या जोडीला प्रभू आहे, तर मग आपण फजित होणारच नाही, मग आपण लज्जित होणारच नाही. प्रभू आपला सन्मान करेल, प्रभू आपला गौरव करेल. प्रभू येशू आपल्या जीवनामध्ये आपल्याला सर्व गोष्टी मात्र देईल. जो प्रभूवर भरोसा ठेवतो, बायबल सांगते ना तो लज्जित होत ना तो फजित होत. कारण देवाचा अनुग्रह त्याच्यावर असतो, देवाची कृपा त्याच्यावर असते, देवाचा आशीर्वाद त्याच्यावर असतो. आपण पूर्ण रीतीने प्रभूवर भरोसा ठेवत आहोत, प्रभूचं वचन आपण पूर्ण रीतीने आत्मसात करत आहोत. तर वचन सांगते ना आपण लज्जित होणार ना आपण फजित होणार. कारण आपल्या प्रत्येकाला अनुग्रह देणारा परमेश्वर आहे, आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे. जो आपल्या सर्व समस्यातून, आपल्या सर्व संकटातून आपल्याला पूर्ण रीतीने मुक्त करणार, आपली सर्व बंधने परमेश्वर पिता तोडून टाकणार. म्हणून प्रभूवर भरोसा ठेवणारे ना लज्जित होणार ना फजित होणार. कारण प्रभू त्यांचा सन्मान करणार, प्रभू त्यांना सर्व गोष्टी मात्र देणार जे प्रभूवर भरोसा ठेवतात. पुढे बायबल
संदेशा 45:17 इस्रायलास परमेश्वराकडून सर्वकाळचा उद्धार प्राप्त झालाय. तुम्ही अनंत काळ लज्जित व फजित होणार नाही. बायबल सांगते जे प्रभूचे लोक आहेत, प्रभू म्हणतो माझ्या लोकांना उद्धार प्राप्त झालेले आहे. त्यांचे तारण झालेले आता अनंत कालापर्यंत ना लज्जित ना फजित होणार. 1-2 दिवस 1-2 वर्ष नाही, अनंत काळ तुमचं संपूर्ण आयुष्य स्वर्गात तुम्ही जाईपर्यंत तो स्वर्गात तुम्ही राहणार आहात. अनंत कालाचं जीवन, युगाच्या जीवनापर्यंत तुम्ही कधी लज्जित होणार नाही, कधीच फजित होणार नाही. तर आपल्याला उद्धार मिळालाय. ज्याला प्रभू तारितो, जो प्रभूला आपला उद्धार करणं स्वीकारतो, जो प्रभूच्या मागे चालतो, बायबल सांगते तो अनंत कालापर्यंत फजित लज्जित होणार नाही. देव त्याचा सन्मान करेल, देव त्याला थोर करेल, त्याला उंच करेल. परमेश्वर त्याच्या बरोबर आहे. बघा देवपित्याने दाविदाला गुरेढोरे चालणार होता, देवाने त्याला निवडले आणि मेंढपाळातून त्याला बोलून इस्रायलचा राजा बनवले. देवाने त्याला थोर केले, देवाने त्याला श्रेष्ठ करून त्याला सन्मान मात्र देवाने दिला. अनेक राजे, अनेक लोक प्रभूने त्याला निवडले, धुलीतून त्याला उचलले, गरिबीतून त्याला प्रभूने निवडून अगदी प्रतिष्ठित जागेत देवाने त्याला बसवले. देवाने त्यांचा सन्मान केला. जेव्हा अनेक लोक संकटात सापडले, शत्रू सेना त्यांच्यावर उत्साह करून आली, अशा वेळी या लोकांनी प्रभूचा दावा केला. त्या प्रभूने त्याला लज्जित होऊ दिलं नाही. प्रभू त्यांचा सन्मान केला. अनेक लोकांनी पूर्ण प्रभूवर भरोसा ठेवून म्हटलं आम्हाला या संकटात प्रभू वाचवेल, प्रभू आम्हाला सोडवेल, या लढाईत सुद्धा प्रभू आम्हाला सहाय्य करेल. अशा विश्वासाने म्हणणाऱ्या लोकांना सुद्धा प्रभूने लज्जित होऊ दिलं नाही. प्रभूने त्यांना विजय दिला आणि त्या सर्व लोकांमध्ये देवाने त्यांना प्रशंसा आणि सन्मान दिला. प्रभू म्हणतो तुम्ही माझी आस धरत आहात तर तुम्ही कधीही लज्जित होणार नाही. प्रभू येशूची आस धरणारा, प्रभू येशूवर भरोसा ठेवणारा कधीच लज्जित होणार नाही. प्रभू येशू त्याचा सन्मान करील, प्रभू येशू त्याचा गौरव करेल. त्याच्या जीवनामध्ये प्रभू येशू त्याला सर्व गोष्टी देईल. त्याच्या इच्छा, त्याच्या गरजा सर्व काही प्रभू पूर्ण करेल. तर आपल्या प्रत्येकाला अनुग्रह देणारा परमेश्वर आहे, आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे आणि आपल्या प्रत्येकाचा सन्मान करणारा परमेश्वर आहे. ना तो आपल्याला फजित होऊ देणार, ना तो आपल्याला लज्जित होऊ देणार, तर तो आपला सन्मान करणार. म्हणून दावीद काय म्हणतो स्तोत्रस्थीत 31:1-17 दावीद म्हणते परमेश्वरा मला लज्जित होऊ दे नको, कारण मी तुझा दावा केलेला आहे. दुर्जन लज्जित हो पण मी लज्जित होणार नाही, कारण प्रभू मी तुझी प्रार्थना करतो. आता जो प्रभूची प्रार्थना करतो, प्रभू येशूचा दावा करतो, तो कधीच लज्जित होणार नाही. ज्याचा पूर्ण प्रभूवर विश्वास आहे, प्रभूचं वचन ऐकतो, वचनामध्ये चालतो, प्रभूच्या मार्गात चालतो, बायबल सांगते ना तो लज्जित होणार ना तो फजित होणार, कारण परमेश्वर त्याच्या बरोबर असणार. परमेश्वर त्याला सहाय्य करणार. बघा अनुवादमध्ये 28 अध्याय 15-68 वचनापर्यंत त्या ठिकाणी दिले जे परमेश्वराचे नियम मोडतात, आज्ञा मोडतात, परमेश्वराला सोडून जातात, पाप करतात, अशी लोक लज्जित होणार. पण अनुवाद 28 अध्याय 1-14 जे प्रभूची वाणी ऐकतात, प्रभूचे नियम पाळतात, बायबल सांगते ते ना लज्जित होणार ना फजित होणार, आशीर्वाद त्यांच्या मागे धावत येणार. शत्रूची फजिती होईल त्यांच्या पुढे, शत्रू पळ काढतील, परंतु प्रभूच्या आज्ञा पाळणारे लोक ना फजित होणार ना लज्जित होणार. प्रभू त्यांना मस्तक करेल, प्रभू त्यांना उंच करेल आणि शत्रू लज्जित होतील, शत्रूंना पळ काढावं लागेल, पण प्रभूचे नियम पाळणारा, प्रभूच्या आज्ञा पाळणारा, प्रभूच्या वचनाप्रमाणे चालणारा फजित होणार नाही. तर परमेश्वर त्याला उंच मस्तक करेल, श्रेष्ठ बनवेल प्रभू त्याला. म्हणजे आता आपण परमेश्वराच्या आज्ञा पाळल्या तर आपण कधीच लज्जित होणार नाही, पण आपण आज्ञा मोडल्या तर आपण लज्जित होणार, फजित होणार, अपमानित होणार.
जो देवाचे नियम पाळतो देव त्याला श्रेष्ठ बनवतो. म्हणून आपण देवाचे नियम पाळण्याचा, आज्ञा पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परमेश्वराच्या मार्गात, परमेश्वराच्या वचनात चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे परमेश्वर आपल्याला सन्मान, गौरव आणि आदर मात्र देणार. तो आपली फजिती होऊ देणार नाही. ज्या कामात, ज्या कार्यात हात घालणार ते यशस्वीरित्या पार पडणार. किंवा आपण बोलले की असं करणार किंवा असं करायचंय किंवा असं होणार तर होणार. देव आपल्याला त्यापुढे लज्जित होऊ देणार नाही. आपल्याला देव पिता फजित होऊ देणार नाही. देव पिता आपली विनवणी ऐकून आपल्या शब्दाप्रमाणे करणार. पण कधी? जर आपण देवाचे नियम पाळणार तर. आपण प्रभूच्या आज्ञा पाळणार, आपण प्रभूच्या वचनानुसार चालणार तर प्रभू आपल्याला लज्जित फजित होऊन देणारच नाही. तर प्रभू आपला सन्मान करेल, गौरव करेल. आपल्या जीवनात आपल्याला ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या सर्व गोष्टी मात्र प्रभू आपल्याला देणार. इतका तो महान आहे, इतका तो अद्भुत आहे, इतका तो शक्तिशाली परमेश्वर पिता आहे की आपल्या जीवनात आपल्याला सर्व गोष्टी देण्यासाठी समर्थ आहे. आणि खरोखर आपण प्रभूचे नियम पाळणार, आज्ञा पाळणार तर प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार आणि प्रभू आपल्या सर्व समस्या पूर्ण रीतीने प्रभू दूर करणार. म्हणून जो प्रभूची आस धरितो, बायबल सांगते तो कधी फजित होत नाही, कारण प्रभू त्याचा सन्मान करीतो. स्तोत्रसंहितामध्ये 35 अध्याय 26 वचनात माझ्या अहिल्या मुली आनंद करणारे सर्व एकदम लज्जित व फजित हो. माझ्या पुढे तोरा मिळविणारे लज्जा व फजित यांनी व्याप्त हो. काय सांगते वचन? दावीद म्हणतो माझ्या संकटे आली म्हणून अनेक लोक आनंद करतात. माझं दुःख पाहून ते माझा उपहास करीतात, माझी विटंबना करीतात, मला हसतात, माझी थट्टा करतात. पण दावीद म्हणतो तीच लोक लज्जित आणि फजित होत. म्हणजे प्रभूच्या लोकांची थट्टा करणारे लोक लज्जित आणि फजित होतील, पण प्रभू आपल्या लोकांना लज्जित आणि फजित होऊ देणार नाही. प्रभू त्यांचा सन्मान करणार, प्रभू त्यांना त्या दुःखातून, संकटातून बाहेर काढणार. परमेश्वर आपल्या लोकांना अनुग्रह देणार, आशीर्वाद देणार. पुढे स्तोत्रसंहिता 34 अध्याय 5 वचनात ज्याने त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले, त्यांची मुखे लज्जने कदापि कालवडणार नाही. जे प्रभूकडे पाहतात ते प्रकाश पावणार, त्यांची मुखे लज्जने कालवडणार नाही. त्यांना मान खाली घालावी लागणार नाही. ते गौरवाने आपली मान ताठ करतील, कारण देव त्यांना सन्मान देईल. जे परमेश्वराकडे पाहतात बायबल सांगते मात्र ते आपली मुखे वर करतील, ते कधीच लज्जित किंवा फजित मात्र होणार नाही. स्तोत्रसंहिता 37 अध्याय 18 आणि 19 सात्विकाच्या दिनचर्येकडे परमेश्वराचे लक्ष असते. त्याचे वचन सर्व काळ टिकेल. ते विपत्तीखाली लज्जित होणार नाही. ते दुष्काळाच्या दिवसात तृप्त राहतील. बायबल सांगते जे सात्विक लोक आहेत त्यांच्या जीवनाच्या क्रमाकडे परमेश्वराचं लक्ष असते. देव सात्विक लोकांकडे लक्ष देतो. त्यांच्या संकटे आली तरी ते लज्जित होणार नाही. अगदी दुष्काळ जरी पडला तरी ते उपाशी राहणार नाही. ते तृप्त होतील. देव वेळेवर त्यांना सर्व पुरवील. देव पिता वेळेवर त्यांना सर्व काही देईल. संकट आली, दुःख आली तरी देव त्याला मदत करेल. देव त्याला लज्जित होऊ देणार. म्हणजे आपण देवाच्या मार्गामध्ये चालत आहोत, आपण धार्मिक जीवन जगत आहोत, सात्विक जीवन जगत आहोत, प्रार्थनामय जीवन जगत आहोत, तर प्रभू म्हणतो माझं लक्ष तुमच्यावर असणार आणि तुम्ही कधीच लज्जित होणार नाही. दुष्काळ जरी पडला तरी तुम्हाला खायला प्यायला कमी पडणार नाही. मी तुम्हाला तृप्त आणि समाधानी बनवेन. म्हणजे हर एक परिस्थितीत प्रभू आपल्याला मदत करणार, हर एक परिस्थितीत प्रभू आपल्याला सहाय्य करणार, सर्व संकटातून प्रभू आपल्याला सोडविणार. पूर्ण भरोसा ठेवा प्रभूवर, पूर्ण विश्वास ठेवा प्रभू येशूवर. तर आपल्या प्रत्येकाला अनुग्रह देणारा परमेश्वर आहे. आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे. आपल्या समस्या, आपल्या निराशा आणि आपली दुःख दूर करणारा परमेश्वर पिता आहे. तोच आपल्याला अनुग्रह देतो, आशीर्वाद देतो आणि आपल्या जीवनात चमत्कार मात्र घडवतो. आपल्याला
जे काही हवं ते सर्व काही तो पुरवतो, तो म्हणजे प्रभू येशू. म्हणून विश्वास ठेवा, तो तुम्हाला कधीच फजित होऊ देणार नाही, कधी लज्जित होऊ देणार नाही. त्याचा धावा करा. कोणतेही संकट आले, आर्थिक परिस्थिती जरी आली, अगदी कोणत्या संकटात तुम्ही सापडले, प्रभू येशूचा धावा करा. तो तुम्हाला ना फजित होऊ देणार, ना लज्जित होऊ देणार. तर प्रभू त्यावेळी तुम्हाला मदत करणार, सहाय्य करणार, त्या संकटातून तुम्हाला सोडविणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकले असतील त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.